नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या एम के मॅथ्समॅन चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण धुळे 15 मार्च 2026 रोजी झालेल्या पोलीस भरती परीक्षेतील गणिताच्या सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत. पोलीस भरती 2026च्या अंतिम टप्प्यात आपण आहोत. उरलेल्या जिल्ह्यांचे पेपर सोपे नसून ट्रिकी असणार आहेत. ज्यांची परीक्षा अजून बाकी आहे त्यांनी हा व्हिडिओ मिस करू नका. चला तर मग सुरुवात करूया. √65² - 16² इज इक्वल टू एक्स. तर एक्स बरोबर किती? तर हा प्रश्न आपण पुन्हा लिहून घेतो इथे. आता 65 एकक स्थानी ज्यावेळी 5 असेल त्यावेळी त्याचा वर्ग कसा काढायचा सांगितलेला आहे. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये हे रिपीट झालेलं आहे. तर 65चा स्क्वेअर आपण कसा काढतोय? 5चा वर्ग 25 आणि 6 नंतर कोणती संख्या येईल? 7. 6 नंतर संख्या येईल 7 म्हणून यांचा गुणाकार घ्यायचा. सखम 42 म्हणून 42 25 याचा वर्ग असेल. आता रूटमध्ये काय लिहूया? 42 25 आणि 16चा वर्ग काय? वर्ग तुम्हाला 20पर्यंत पाठ असले पाहिजेत. 16चा वर्ग 256 बरोबर y. आता यांचे वजाबाकी करूया. आता याचं उत्तर येईल 3969 बरोबर y. आता याचा आपल्याला वर्गमूळ घ्यायचं आहे. आता 3चा वर्ग 9 त्यामुळे 3 एकक स्थानी असायला हवं, पण सगळ्या ऑप्शनमध्ये काय आहे? 3 एकक स्थानला आहे. त्यामुळे आता याचा वर्गमूळ कसं काढायचं बघा. आपल्याला कोणत्या संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे? 3969. या संख्येचे 2 भाग करायचे बरोबर. आता राहिला काय? 69 आहे इकडं. मग याचं एकक स्थान काय आहे? 9 आहे. मग 9 वर्ग असणाऱ्या संख्या कोणत्या? तर 3 गुणिले 3 9 होतं आहे. 7 गुणिले 7 9 होईल. आता काय करायचं याचं? आता ऑप्शनमध्ये इथे काय आहे? सगळीकडेच 3 आहे म्हणून आपण 3 घेणार आहोत इथे. आणि त्यानंतर काय करायचं? किती आहे? 39 हा नंबर आहे बरोबर. तर 39च्या आधी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? पूर्ण वर्ग संख्या 39च्या आधी कोणती आहे? 36. मग 36चं वर्गमूळ काय आहे? 6 आणि हा 3 म्हणजे आपलं उत्तर असेल 63. या संख्येचं वर्गमूळ असेल 63. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. काय दिलंय? कोण ए दिलाय 2x, कोण बी दिलाय y, सी दिलेला आहे x आणि डी दिलेला आहे 4y. आता हे काय आहे? हा एक चक्रीय चौकोन आहे. मग चक्रीय चौकोनामध्ये काय असतात? तर हे समोरील जे कोण असतात, समोरासमोरील जे कोण असतात ते एकमेकांना पूरक असतात. आता हे समोर एच्या समोर कोणता आहे? कोण ए सी आहे. एच्या समोर कोणता आहे? सी. मग यांची बेरीज जी असते ती 180 डिग्री असते. ज्यावेळी चक्रीय चौकोन असतो त्यावेळी समोरासमोरील कोण हे पूरक असतात. पूरक असतात म्हणजे काय असतात? त्यांची बेरीज ही 180 डिग्री असते. आता इथे काय दिलं आहे? कोण ए 2x दिलेला आहे, कोण सी x दिलेला आहे 180. 3x बरोबर 180, x बरोबर काय येणार आहे? 60 येणार आहे बरोबर आहे. x बरोबर 60 आला. मग कोण ए काय येईल? कोण ए येईल 2x 2 × 60 120 डिग्री काय येईल? ए येईल कोण. मग 120 कुठल्या ऑप्शनमध्ये? ऑप्शन बीमध्ये आहे. ऑप्शन बी करेक्ट असणार आहे. आपण बाकीच्या कोणांची मापे पण काढून घेऊया. आता कोण सी काय असणार आहे? एक्स म्हणजे एक्स किती? 60 आहे. 120 ए आहे. कोण सी आहे 60. त्यानंतर 4y + y कोण डी प्लस कोण बी बरोबर 180. त्यानंतर कोण डी किती आहे? 4y + y 180. 5y बरोबर 180. yची किंमत किती येणार? 180 भागिले 5. y आला 36. त्यानंतर म्हणून कोण डी काय येईल? y म्हणजे 4 × 36 तर किती येईल याचं उत्तर? 44 येईल. आणि कोण बी येईल y म्हणजेच 36 डिग्री. म्हणजे आपला बी ऑप्शन करेक्ट आहे. एका चौरसाचे क्षेत्रफळ 400 चौरस सेमी असल्यास त्या चौरसाची परिमिती किती येईल?
आता क्षेत्रफळ दिलेलं आहे चौरसाचे 400 चौरस मीटर. त्यावरून आपल्याला काय काढता येईल, चौरसाची बाजू काढता येईल आणि परिमिती आपल्याला जोपर्यंत चौरसाची बाजू मिळत नाही तोपर्यंत आपल्याला चौरसाची परिमिती काढू शकत नाही आपण. आता इथे काय चौरसाचे क्षेत्रफळ किती देणार, 400 दिलेलं आहे. तर चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय, बाजूचा वर्ग बरोबर 400. म्हणजे बाजू किती येईल, ज्यावेळी दोन्ही साईडचं आपण ज्यावेळी वर्गमूळ घेतोय त्यावेळी बाजू किती येईल, 20 सेमी. बाजू आली 20 सेमी. आता चौरसाची परिमिती काढायची आपल्याला. परिमितीचा फॉर्म्युला काय, चौरसाच्या 4 गुणुले बाजू, म्हणून काय उत्तर येईल आपलं, 4 गुणुले 20, 80 सेमी आपलं उत्तर येईल. 80 सेमी. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. 5732 गुणुले 678 वजा 5732 गुणुले 578 बरोबर एक्स. तर एक्स बरोबर किती? हा प्रश्न आहे असा लिहून घेऊया पहिला. बरोबर एक्स. आता इथे काय कॉमन, हे दोन्हीमध्ये कॉमन आहे त्यामुळे कॉमन काढूया. बरोबर. त्यानंतर कंसामध्ये काय राहील, 678 वजा 578. आता हे 5732 आणि यांची आता वजाबाकी काय येईल, वजाबाकी येईल 100. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल, 5732 इंटू 100 म्हणजे काय होईल, 00. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. एक्सची व्हॅल्यू काय आली, 573200. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, 7/5, 11/9, 4/5, 9/8. या प्रकारचे भरपूर क्वेश्चन आपल्या यूट्यूबवरती झालेले आहेत. एक शॉर्ट ट्रिक आहे बघा. हा नंबर कोणता आहे, 7/5. याचं कंपॅरिझन करायचं. दुसरा कोणता नंबर आहे, 11/9 बरोबर कंपॅरिझन करायचं. आता कंपॅरिझन कसं करायचं, तर तिरकस गुणाकार करायचा. 7 गुणुले 9, 5 गुणुले 11, 7 9 63, 11 5 55. यामध्ये मोठा अपूर्णांक शोधायचा आपल्याला. मोठा नंबर कोणता आहे, 63. म्हणून इथे कोणता अपूर्णांक मोठा होणार, 7/5. आता पुन्हा 7/5चं कंपॅरिझन 4/5शी करणार आपण. आता याचा पुन्हा तिरकस गुणाकार, 7 गुणुले 5, 4 गुणुले 5, 20 येईल आणि हे येईल 35. त्यामुळे 35 हा मोठा आहे 20पेक्षा, त्यामुळे 7/5 काय झाला, मोठा असणार आहे. पुन्हा 7/5चं कंपॅरिझन 9/8 बरोबर करायचं. आता 7 × 8, 9 × 5, 56 होईल, हे 45 होईल. पुन्हा 7/5 मोठा आला, त्यामुळे आपलं उत्तर असेल 7/5 हा मोठा अपूर्णांक आहे. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. एका संख्येच्या 5/8 मध्ये 5 मिळवले असता 45 हा अंक येतो, तर ती संख्या कोणती? एका संख्येच्या 5/8 मध्ये, म्हणजे एक्स घेऊया ती संख्या, त्याच्या 5/8 मध्ये 5 मिळवले असता 45 हा अंक येतो, तर ती संख्या कोणती? हे इक्वेशन जरा सॉल्व करायचं आहे आपण. हे +5 इकडे गेल्यावर काय होईल, -5. मग 45 - 5 काय येईल, 40 येईल. आणि हे काय, 5/8 एक्स, 5/8 एक्स. एक्स कसं काढू आपण, 40 गुणुले 8 होईल. 8 छेदस्थानी, इथं अंशस्थानी जाईल आणि 5 अंशस्थानी असल्यामुळे ते छेदस्थानाला येईल. मग एक्स बरोबर 64. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. एक्स ही विषम संख्या आहे, तर पुढीलपैकी कोणती समसंख्या असेल? प्रश्न क्रमांक 44. एक्स ही विषम संख्या आहे, तर पुढीलपैकी कोणती समसंख्या असेल? आता एक्स विषम संख्या आहे, तर पर्याय घ्यायचा आपल्याला. तर एक्स ही विषम संख्या असल्यामुळे एक्स काय घेऊया, 1 घेऊया आणि 1 व्हॅल्यू पुट करूया प्रत्येक ऑप्शनमध्ये. आता एमध्ये 1 व्हॅल्यू पुट करू, त्यावेळी काय येईल, 2 × 1 + 3 काय उत्तर येईल. त्यामुळे ऑप्शन ए होणार नाही. ऑप्शन बी बघा, 3 × 1 + 4 7 येईल. ऑप्शन सी 2x + 4, 2 × 1 + 4 6 येईल. ऑप्शन डी 4 × 1 + 7. आता समसंख्या हवे, त्यामुळे ऑप्शन सी मध्ये समसंख्या येते. ऑप्शन सी आपलं उत्तर असेल.
जर 6 माणसे 15 दिवसात 2700 रुपये कमवतात, तर 10 माणसे 15 दिवसात किती कमवतील? 6 माणसे 15 दिवसात 6 माणसे 15 दिवसात 2700 रुपये कमवतात, तर 10 माणसे 15 दिवसात किती रुपये मिळवतील? काळ, काम, वेग या टॉपिकवरील लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगितलेली आहे. ज्यावेळी डायरेक्टली प्रपोर्शनल असतं, डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजेच काय, ज्यावेळी ही क्वांटिटी वाढली, पहिली क्वांटिटी वाढली की दुसरी क्वांटिटीसुद्धा काय होते, वाढते. त्यावेळी काय घ्यायचा, तिरकस गुणाकार घ्यायचा. आणि इनडायरेक्टली प्रपोर्शनल जेव्हा असेल, म्हणजेच फर्स्ट क्वांटिटी जर वाढत असेल आणि दुसरी जर कमी होत असेल, म्हणजेच काय, इनडायरेक्टली प्रपोर्शनल, त्यावेळी सिम्पली मल्टिप्लिकेशन घेतो. आता इथे काय आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. आता 6 कामगार, आता हे 15 दिवस काय दिलेत, सेमच दिलेत, त्यामुळे याचा विचार करू नका. तर 6 माणसे 2700 रुपये कमवतात, तर 10 माणसे ऑब्व्हियसली जास्त मिळवत असणार आहेत, बरोबर? म्हणजेच काय, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, हा वाढला की हाही वाढतो, त्यामुळे ते काय करायचा, तिरकस गुणाकार करायचा. आता तिरकस गुणाकार डायरेक्टली प्रपोर्शनलमध्ये तिरकस गुणाकार करतोय आपण, आणि इनडायरेक्टली असेल, आता इथे कसा होईल, 2700 गुणुले 10 गुणुले 15 भागिले 6 गुणुले 15. आता हे 15 कॅन्सल होऊन जाईल, 24 6 पंचे 30 म्हणजे 4500, 4500 रुपये आपलं उत्तर येईल, बरोबर? पर्याय क्रमांक बी येईल. पण जर इथे इनडायरेक्टली प्रपोर्शनल असतं, म्हणजेच पहिली क्वांटिटी जर वाढली, दुसरी क्वांटिटी जर कमी झाली, तर आपण मल्टिप्लिकेशन कसं घेतलं असतं, तिरकस गुणाकार त्यावेळी घ्यायचं नाही, तर काय घ्यायचं, सिम्पली मल्टिप्लिकेशन घ्यायचं. मल्टिप्लिकेशन कसं घेतोय आपण, 6 गुणुले 15 गुणुले 2700 करणार आणि डिवाइड 10 गुणुले 15 करणार. आता इथे काय आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, त्यामुळे आपण तिरकस गुणाकार केला. आपलं उत्तर किती असेल, 4500 रुपये, पर्याय क्रमांक बी. 64,800 सेकंद म्हणजे किती तास? आता 1 तास म्हणजे किती असणार आहे, 1 तास म्हणजे 3600 सेकंद. हे तुम्ही हे पाठच करा की 1 तास म्हणजे 3600 सेकंद असतात, बरोबर? तर आता मग आपल्याला याचं सेकंदाचं तासात आपल्याला कन्व्हर्शन करायचं आहे. आपण काय करणार, 3600 डिवाइड करणार. आता 36 हे कसं काढतोय आपण, 36 दोन्ही 72, बरोबर? म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 36 गुणुले 20 असतं, तर हा ऑप्शन आला असता. त्यामुळे 20च्या आसपास कोणता नंबर आहे, 20च्या आसपास 18 नंबर आहे. तर 36ने 18ला मल्टिप्लाय करून बघा, 36 गुणुले 18 म्हणजे ही संख्या येते की नाही. आता मल्टिप्लाय करताना 8 गुणिले 6 किती येणार आहे, 48 येणार, 8 संग 48 येणार आहे. इथे पण काय आहे, 8 आहे, त्यामुळे आपला पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. 18 तास म्हणजे पूर्ण डिव्हिजन करायला लागत नाही, पूर्ण मल्टिप्लिकेशन करावं लागत नाही, फक्त लास्ट डिजिट आपण चेक केलेला आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर 7:3 आहे, त्यांच्यामधील फरक 28 असल्यास त्या संख्या कोणत्या? आता इथे गुणोत्तर किती दिलं आहे, 7:3 आहे. ऑप्शनवरून चेक करूया आपण. ऑप्शन एमध्ये किती आहे, 7 7 49, 7 त्रिक 21, 7:3 म्हणजे पहिली कंडिशन फॉलो होते. त्यांच्यामधील फरक 28 आहे. 28 आहे का फरक, 49 वजा 21 28, त्यामुळे ऑप्शन ए करेक्ट असणार आहे. 20 आणि 50 यांचा लसावी काढा. 20चे अवयव पाडायचे, किती होणार, 2 पंचे 10, 10 इन दोन्ही 20, आणि 50चा लसावी, 50चे अवयव कसे पाडतोय आपण, 2 पंचे 10, 10 पाचा 50, बरोबर? 2 पंचे 10, 10 पाचे 50. आता इथे काय आहे, हे आपण कसं लिहू शकतोय, 2⁻² × 5 लिहू शकतोय, आणि हे कसं लिहू शकतोय, 5⁻² × 2 लिहू शकतोय. ज्यावेळी आपण लसावी घेतोय त्यावेळी काय घेतोय, हायेस्ट पॉवर घेतोय. 2ची हायेस्ट पॉवर किती आहे, 2. 5ची हायेस्ट पॉवर किती आहे, 2. तर याचं उत्तर काय येईल, 4 गुणुले 25, 25 चोक 100, आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक सी. दिलेल्या आकृतीत a - b बरोबर 60 डिग्री तर a बरोबर किती? आता ज्यावेळी हे काय आहेत, एका रेषीय आहेत, हे एक रेषीय जे कोण आहेत,
म्हणजे या पूर्ण ही जी कोन असणार आहे हा किती असणार आहे? 180 डिग्री असणार आहे. हा जो पूर्ण असणार आहे तो 180 असणार आहे. म्हणून आपण कसं लिहू शकतोय? कोन ए प्लस कोन बी बरोबर 180 डिग्री. आणि त्याने दिलेलं काय आहे? ए मायनस बी 60 डिग्री. आता याची ॲडिशन करूया. समीकरण म्हणून सोडवूया हे. ॲडिशन केल्यानंतर बी कॅन्सल होईल. इथे काय होईल? 2a बरोबर काय होणार आहे? 240. मग ए काय येईल? 120 डिग्री. आपल्याला तेच काढायला सांगितलेलं आहे. ए काय आहे? 120. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. गुणाकार करा 3x² - 2x गुणिले 2xy बरोबर किती? आता इथे काय केलं आपण 3x² हे आहे असं लिहून घेऊया इंटू 2xy. सिम्पली आत मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3x² आणि हे x काय होईल? 3 इंटू 2 काय होईल? 6 होईल. आणि x² इंटू x काय होईल? x³ होईल. y मायनस 2 इंटू 2 4 x² आणि हे y. 6x³ y 6x³ y मायनस 4x² y पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, हे होते 15 मार्च 2026च्या पेपरमधील गणिताचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे. मला खात्री आहे की यातील ट्रिक्स तुम्हाला नक्कीच समजल्या असतील. जर तुम्हाला कोणत्या प्रश्नाबद्दल शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. सराव सुरू ठेवा, कारण सातत्यच तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल. लवकरच भेटूया पुढच्या जिल्ह्याच्या पेपर सोल्युशनमध्ये. थँक यू.